वेलकम. 11th बायोलॉजी मधला ॲनिमल टिश्यू हा चॅप्टर आपण बघतो. लास्ट लेक्चरला आपण या चॅप्टर मध्ये डेफिनेशन ऑफ टिश्यू, डिफरंट टाइप्स ऑफ टिश्यू आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इपिथेलियल टिश्यू हे पॉइंट्स डिस्कस केले होते. या ज्या इपिथेलियल टिश्यू आहेत, या इपिथेलियल टिश्यू मधले जे सेल्स आहेत हे जनरली पॉलिगोनल, क्युबॉइडल किंवा कॉलमनार शेपचे असतात. आणि ह्या ज्या इपिथेलियल टिश्यू आहेत या अवॅस्क्युलर टिश्यू आहेत. What is meant by avascular tissue? तर जनरली इपिथेलियल टिश्यू ह्या बेसमेंट मेम्ब्रेन वरती प्रेझेंट असतात आणि या इपिथेलियल टिश्यूचे जे सेल्स आहेत त्यांना डायरेक्ट ब्लड व्हेसलचा सप्लाय नसतो. हे जे बेसमेंट मेम्ब्रेन असतं त्या बेसमेंट मेम्ब्रेनला ब्लड व्हेसलचा सप्लाय असतो आणि तिथून जो काही ऑक्सिजन किंवा जे काही फूड मटेरियल आहे ते त्या इपिथेलियल टिश्यूच्या सेल्सकडे डिफ्यूज होऊन जात असतं. दिस इज कॉल्ड अवॅस्क्युलर. पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे. इपिथेलियल टिश्यू मधल्या ज्या सेल्स आहेत त्या अवॅस्क्युलर असतात, म्हणजे त्यांना ब्लड व्हेसलचा सप्लाय डायरेक्ट नसतो, पण त्यांना नर्व सप्लाय मात्र असतो. आता या ज्या इपिथेलियल टिश्यू आहेत ह्याच्यामध्ये या बेसमेंट मेम्ब्रेन वरती किती सेलचे लेयर्स प्रेझेंट आहेत ह्याच्यावरून त्याचे दोन मेन टाइप्स पडलेत. एक आहे सिंपल इपिथेलियम आणि दुसरा आहे कंपाऊंड इपिथेलियम. सिंपल इपिथेलियम मध्ये आपल्याला काय दिसतं बघा, तर हे जे बेसमेंट मेम्ब्रेन आहे या बेसमेंट मेम्ब्रेन वरती सिंगल लेयर ऑफ सेल्स दिसतो आपल्याला, म्हणजे फक्त एक लेयर सेल्सचा प्रेझेंट दिसतो. सो इट इज कॉल्ड सिंपल इपिथेलियम. आणि कंपाऊंड इपिथेलियम, कंपाऊंड इपिथेलियम मध्ये आपल्याला काय दिसतं बघा, तर हे जे बेसमेंट मेम्ब्रेन आहे त्या बेसमेंट मेम्ब्रेन वरती दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त लेयर्स आपल्याला दिसतात आणि इथं जो बेसल लेयर आहे तोच फक्त बेसमेंट मेम्ब्रेनच्या कॉन्टॅक्ट मध्ये दिसतो. बाकीचे वरचे लेयर हे बेसमेंट मेम्ब्रेनच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये नसतात. हे झाले मेन दोन टाइप इपिथेलियल टिश्यूचे. आज आपण सिंपल इपिथेलियम हा जो टाइप आहे त्या सिंपल इपिथेलियमचे बाकीचे सब टाइप्स डिस्कस करणार आहोत. या सिंपल इपिथेलियम मध्ये स्क्वॅमस इपिथेलियम, क्युबॉइडल इपिथेलियम, कॉलमनार इपिथेलियम, सिलिएटेड इपिथेलियम, ग्लँड्युलर इपिथेलियम, सेन्सरी इपिथेलियम आणि जर्मिनल इपिथेलियम असे एकूण 7 टाइप्स आहेत. ते टाइप्स आपण डिस्कस करूयात. फर्स्ट आपण बघूयात या सिंपल इपिथेलियम मधला स्क्वॅमस इपिथेलियम. बघा, स्क्वॅमस इपिथेलियम हा पॉइंट बघतोय आपण. हे जे वेगवेगळे इपिथेलियल टिश्यू आपण बघणार आहे त्याच्यामध्ये आपण त्या आपल्या बॉडीमध्ये किंवा ॲनिमल बॉडीमध्ये कुठे प्रेझेंट आहेत, म्हणजे त्यांचं लोकेशन, त्यानंतर त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे आणि त्यांचं फंक्शन, अशा 3 पॉइंट्स मध्ये हे टिश्यू आपण डिस्कस करूयात. फर्स्ट बघा स्क्वॅमस इपिथेलियम, त्याचं लोकेशन बघूयात आपण कुठे प्रेझेंट आहेत ते. तर हे जे स्क्वॅमस इपिथेलियम आहेत हे ब्लड व्हेसल्स, अल्वेओलाय आणि सीलोम या बॉडी पार्ट्स मध्ये आपल्याला प्रेझेंट दिसतात. बघा, लोकेशन और पोझिशन, ब्लड व्हेसल्स, अल्वेओलाय आणि सीलोम या पार्ट मध्ये ते प्रेझेंट आहेत. आता ब्लड व्हेसलची जो वॉल आहे त्याच्यामध्ये स्क्वॅमस इपिथेलियम आपल्याला प्रेझेंट दिसतोय. अल्वेओलाय इट इज अ पार्ट ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम. आपले जे लंग्स आहेत त्याच्यामध्ये एअर सॅक्स जे असतात त्याला आपण अल्वेओलाय म्हणतो. एक्सचेंज ऑफ गॅसेस साठी ह्या अल्वेओलाय खूप इम्पॉर्टंट आहेत. तर ह्या अल्वेओलायची वॉल सुद्धा स्क्वॅमस इपिथेलियमनी प्रेझेंट असणारी दिसते आपल्याला. आणि त्याच्यानंतर सीलोम. व्हॉट इज सीलोम? इट इज अ space or cavity between body wall and elementary canal. आपली जी बॉडी वॉल आणि एलिमेंटरी कॅनॉल यांच्यामधला जो स्पेस आहे
त्याला आपण सिलोम म्हणतो. तर या सिलोम मध्ये सुद्धा स्क्वॅमस इपिथेलियम प्रेझेंट आहे. आता त्याचं स्ट्रक्चर बघूयात आपण. डायग्राम बघूयात त्याची. हे बेसमेंट मेम्ब्रेन दिसतं आपल्याला आणि या बेसमेंट मेम्ब्रेन वरती ह्या स्क्वॅमस इपिथेलियल सेल्स ज्या आहेत त्या आपल्याला दिसतात. आता ह्या ज्या सेल्स आहेत स्क्वॅमस इपिथेलियमच्या, त्याच्यामध्ये जो न्यूक्लियस प्रेझेंट आहे, हा न्यूक्लियस अगदी सेंटरला प्रेझेंट असतो. बघा, हे बेसमेंट मेम्ब्रेन आहे. त्यानंतर या ज्या सेल्स आहेत इपिथेलियल सेल्स, या सेल्स जनरली आपल्याला पॉलिगोनल सेल्स दिसतात. त्याच्यानंतर न्यूक्लियस हा सेंटरला प्रेझेंट आहे. या ज्या सेल्स आहेत इपिथेलियल टिश्यू मधल्या, ह्या फ्लॅट, थिन आणि पॉलिगोनल शेपच्या असतात. आता ह्या फ्लॅट असल्यामुळं जसं आपल्याला फुटपाथवरती टाइल्स असतात त्या पद्धतीच्या ह्या सेल्स दिसतात. म्हणून या स्क्वॅमस इपिथेलियमना पॅवमेंट इपिथेलियम असं सुद्धा म्हणतात. पॉइंट इम्पॉर्टंट आहे, ह्या ज्या सेल्स आहेत ह्या फ्लॅट, थिन असल्यामुळं जशा फुटपाथवरती ज्या टाइल्स असतात त्या स्ट्रक्चरच्या, त्या शेपच्या इथं आपल्याला ह्या स्क्वॅमस इपिथेलियम सुद्धा दिसतात. म्हणून त्यांना पॅवमेंट इपिथेलियम असं म्हटलंय. नेक्स्ट पॉइंट बघूयात, फंक्शन. तर जे स्क्वॅमस इपिथेलियम आहेत ह्या वेगवेगळे फंक्शन्स परफॉर्म करतात. फॉर एक्झाम्पल प्रोटेक्शन, ऍब्सॉर्प्शन, सिक्रिशन, ट्रान्सपोर्ट, फिल्ट्रेशन यासारखे वेगवेगळे फंक्शन्स ते परफॉर्म करतात. लिहिते मी फंक्शन्स. प्रोटेक्शन, ऍब्सॉर्प्शन, सिक्रिशन, filtration, and transport. हे वेगवेगळे फंक्शन्स हे स्क्वॅमस इपिथेलियल सेल्स परफॉर्म करतात. इम्पॉर्टंट पॉइंट आहे, 2 मार्क्ससाठी किंवा 3 मार्कासाठी ह्याच्यावरती नोट येऊ शकते. राईट अ नोट ऑन स्क्वॅमस इपिथेलियम. तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं लोकेशन, स्ट्रक्चर आणि फंक्शन्स हे पॉइंट्स लिहायला पाहिजेत. नेक्स्ट टाइप आपण बघूयात, क्युबॉइडल इपिथेलियम. लोकेशन बघूयात आपण क्युबॉइडल इपिथेलियमचं. It is present in pancreatic duct, salivary duct, and proximal and distal convoluted tubules of nephron. बघा, लोकेशन और पोझिशन बघतोय आपण क्युबॉइडल इपिथेलियमची. पॅनक्रियाटिक डक्ट, आपल्या बॉडीमध्ये जो पॅनक्रियाज नावाचा ऑर्गन आहे, या पॅनक्रियाजची जी डक्ट आहे त्या डक्ट मध्ये क्युबॉइडल इपिथेलियम प्रेझेंट असतात. त्यानंतर सलायव्हरी ग्लँडचे जे डक्ट आहेत, सलायव्हरी डक्ट, त्यामध्ये हा क्युबॉइडल इपिथेलियम प्रेझेंट आहे. आणि नेफ्रॉन हा जो पार्ट आहे आपल्या किडनी मधला, नेफ्रॉन इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ आवर किडनी.
तर ह्या नेफ्रॉनमध्ये प्रॉक्सिमल आणि डिस्टल कॉन्व्हॉल्युटेड ट्यूब्युल्स जे आहेत, या ट्यूब्युल्स मध्ये सुद्धा क्युबॉइडल इपिथेलियम प्रेझेंट आहे. आता त्याचं स्ट्रक्चर बघूयात आपण. त्याच्या नेम वरून आपल्याला त्याचा शेप लक्षात येतोय. क्युबॉइडल इपिथेलियम हे क्यूब लाईक शेपचे असतात. म्हणजे आईसचे क्यूब तुम्ही बघितलेत तर तुमच्या लक्षात येईल की हे जे क्युबॉइडल इपिथेलियम आहेत हे सुद्धा असे बेसमेंट मेम्ब्रेन वरती प्रेझेंट असतात. बेसमेंट मेम्ब्रेन हे नॉन सेल्युलर असं स्ट्रक्चर असतं. आपण लास्ट लेक्चरला बघितलंय. ग्लायकोप्रोटीन किंवा कोलाजेन पासून बेसमेंट मेम्ब्रेन तयार होतं आणि त्याच्यावरती हे असे क्यूब लाईक क्युबॉइडल इपिथेलियम प्रेझेंट आहेत. हे जे क्युबॉइडल इपिथेलियम आहे त्याच्यामध्ये सेंट्रली प्लेस्ड स्फेरिकल असा न्यूक्लियस प्रेझेंट असतो. हे स्ट्रक्चर आहे. हे बेसमेंट मेम्ब्रेन आहे. आणि हा न्यूक्लियस प्रेझेंट आहे ह्या क्यूब लाईक सेल्स मधला. तर हे स्ट्रक्चर आहे क्युबॉइडल इपिथेलियमचं. आता यांचं फंक्शन काय आहे बघा. क्युबॉइडल इपिथेलियम ऍब्सॉर्प्शन आणि सिक्रेशन हे दोन फंक्शन्स त्या परफॉर्म करतात. आता आपण जर बघितलं पॅनक्रियाटिक डक्ट, सलायव्हरी डक्ट किंवा नेफ्रॉन मध्ये ह्या प्रेझेंट आहेत. ऍब्सॉर्प्शन म्हणजे काय तर नेफ्रॉन मध्ये जनरली जे काही ब्लड फिल्ट्रेट होऊन जात आहे त्याच्यामध्ये बरेचसेच इम्पॉर्टंट कंटेंट असतात की जे बॉडीला ऍब्सॉर्ब करणं गरजेचं असतं. तर ते ऍब्सॉर्ब करायला ह्या क्युबॉइडल इपिथेलियल सेल्स मदत करत असतात. आणि सिक्रेशन ह्या पॅनक्रियाटिक किंवा सलायव्हरी डक्ट मधून जे काही पॅनक्रियाटिक ज्यूस आहे किंवा सलायवा प्रेझेंट असतो तयार झालेला तो सिक्रेट करणं हे काम ह्या क्युबॉइडल इपिथेलियमचं आहे. नेक्स्ट टाईप आपण बघूयात कॉल्युमनार इपिथेलियम. बघा लोकेशन बघूयात आपण ह्या कॉल्युमनार इपिथेलियमचं. या कॉल्युमनार इपिथेलियम कुठे प्रेझेंट आहेत बघा. दीज आर प्रेझेंट इन इनर लाइनिंग ऑफ इंटेस्टाइन, गॉल ब्लॅडर, intestinal glands as well as gastric glands. आपल्या एलिमेंटरी कॅनॉलचा जो पार्ट आहे इंटेस्टाइन, त्या इंटेस्टाइनचं इनर लाइनिंग हे या कॉल्युमनार इपिथेलियमनी तयार झालेलं असतं. त्याचबरोबर गॉल ब्लॅडर, मराठीमध्ये आपण त्याला पित्ताशय असं म्हणतो. लिव्हरमध्ये जे काही बाईल किंवा पित्त तयार होतं ते साठवणारं जे सॅकलाइक स्ट्रक्चर आहे त्याला आपण गॉल ब्लॅडर म्हणतो. तर या गॉल ब्लॅडर मध्ये सुद्धा कॉल्युमनार इपिथेलियम प्रेझेंट आहे. त्यानंतर इंटेस्टिनल ग्लँड्स आणि गॅस्ट्रिक ग्लँड्स. इंटेस्टाइन मध्ये ज्या ग्लँड्स आहेत त्यांना आपण इंटेस्टिनल ग्लँड्स म्हणतो आणि स्टमक मध्ये ज्या ग्लँड्स आहेत त्यांना आपण गॅस्ट्रिक ग्लँड्स म्हणतो. तर या सगळ्या ऑर्गन्स मध्ये कॉल्युमनार इपिथेलियम प्रेझेंट आहे. स्ट्रक्चर बघूयात आपण त्याचं. या ज्या कॉल्युमनार इपिथेलियल सेल्स आहेत या अशा बेसमेंट मेम्ब्रेन वरती प्रेझेंट असतात. हे बेसमेंट मेम्ब्रेन आहे. हे जे सेल्स आहेत या कॉलम लाईक म्हणजे अशा टॉल असतात बघा. आणि त्याचा जो फ्री सरफेस आहे त्या फ्री सरफेसला फिंगर लाईक प्रोजेक्शन प्रेझेंट असतात ज्याला आपण मायक्रोव्हिलाई असं म्हणतो. त्याचा मायक्रोव्हिलाई आपल्याला फ्री एंडला प्रेझेंट दिसतात. त्याच्यामध्ये जो न्यूक्लियस आहे तो न्यूक्लियस ओव्हल शेपचा असतो आणि तो बेसल एंडला असतो. आपण स्क्वॅमस इपिथेलियम किंवा क्युबॉइडल इपिथेलियम मध्ये काय बघितलं होतं. इथं जो न्यूक्लियस होता तो स्फेरिकल होता आणि सेंटरला प्रेझेंट होता. इथं आपल्याला ओव्हल शेपचा न्यूक्लियस दिसतोय.
आणि तो बेसल एंडला प्रेझेंट दिसतं. हे बेसमेंट मेम्ब्रेन आहे. ह्याचा जो हा इनर एंड आहे किंवा बेसल एंड आहे त्या कॉलमनर इपिथेलियमचा, हा नॅरो आहे आणि त्याचा जो फ्री एंड आहे तो एंड आपण जर बघितलं तर तो ब्रॉड आहे आणि फ्लॅट आहे आणि मायक्रोव्हिला तिथे प्रेझेंट आहे. व्हिला मीन्स फिंगर लाईक प्रोजेक्शन. हे जे फिंगर लाईक प्रोजेक्शन्स आहेत हे ऍब्सॉर्प्शन साठी उपयोगी पडतात. आता याचं आपण फंक्शन बघूयात. कॉलमनर इपिथेलियमचं फंक्शन आहे ऍब्सॉर्प्शन अँड सिक्रिशन. ऍब्सॉर्प्शन अँड सिक्रिशन. 1 मार्क साठी हे फंक्शन सुद्धा विचारले जातात. सो हे पॉइंट लक्षात ठेवा. नेक्स्ट स्टेप आपण बघूयात. लोकेशन बघूयात आपण या सिलिएटेड इपिथेलियमचं. It is present in buccal cavity of frog, nasal cavity, trachea and oviducts of vertebrates. लिहिते मी. Buccal cavity of frog, nasal cavity, trachea and oviduct of vertebrates. बघा, फ्रॉगच्या बकल कॅव्हिटी मध्ये आपल्याला हे सिलिएटेड इपिथेलियम प्रेझेंट दिसतात. नॅझल कॅव्हिटी आपल्या ह्युमन बिईंग मध्ये जी नॅझल कॅव्हिटी आहे त्या नॅझल कॅव्हिटी मध्ये ट्रकिया किंवा तिला आपण विंड पाईप असं म्हणतो. इट इज अ पार्ट ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम. अँड ओविडक्ट इट इज अ पार्ट ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तर या ऑर्गन्स मध्ये आपल्याला हे सिलिएटेड इपिथेलियम प्रेझेंट दिसतात. त्याचं स्ट्रक्चर बघूयात आपण. तर या ज्या सिलिएटेड इपिथेलियम आहेत त्या क्युबॉइडल किंवा कॉलमनार शेपच्या असतात. फक्त त्याचा जो फ्री एंड आहे त्या फ्री एंडला हेअर लाईक प्रोजेक्शन्स असतात ज्याला आपण सिलिया म्हणतो. बघूयात आपण स्ट्रक्चर. हे बेसमेंट मेम्ब्रेन आहे आणि या बेसमेंट मेम्ब्रेन वरती हे कॉलमनार शेपच्या सेल्स मी इथे दाखवतेय. याच्या कॉलमनार सेल्सच्या शेप असतात. त्या बेसमेंट मेम्ब्रेन वरती असे कॉलमनार शेपच्या सेल्स प्रेझेंट आहेत आणि या कॉलमनार शेपच्या सेल्स वरती हा जो फ्री एंड आहे त्या फ्री एंडला हेअर लाईक प्रोजेक्शन्स प्रेझेंट आहेत. ह्या हेअर लाईक प्रोजेक्शन्सला आपण सिलिया म्हणतो. ह्याच्यामध्ये सुद्धा जो न्यूक्लियस आहे सिलिएटेड इपिथेलियम मध्ये हा बेसल एंडला प्रेझेंट आहे आणि हा ओव्हल शेपचा न्यूक्लियस आहे. आपण जसा कॉलमनार इपिथेलियम मध्ये बघितला होता तसा हा न्यूक्लियस इथे प्रेझेंट आहे. बघा, these are cilia present at free end of cells, nucleus present at basal end, and this is basement membrane. आता याचं फंक्शन बघूयात आपण. काय फंक्शन आहे बघा. सिलिएटेड इपिथेलियम हेल्प्स इन मूवमेंट ऑफ मटेरियल इन स्पेसिफिक डायरेक्शन. बघा, मूवमेंट ऑफ मटेरियल और सबस्टन्स, मूवमेंट ऑफ सबस्टन्स इन स्पेसिफिक डायरेक्शन. एक एक्झाम्पल सांगते तुम्हाला. समजा हा जो ट्रकियाचा पार्ट आहे, ट्रकिया रेस्पिरेटरी ट्यूब आहे आपली. ही अशी रेस्पिरेटरी ट्यूब आहे ट्रकिया. त्या ट्रकियामध्ये
ह्या अशा सिलिएटेड इपिथेलियल सेल्स प्रेझेंट आहेत की ज्याला अशा सिलिया प्रेझेंट असतात. आता जर या प्रक्रियामध्ये एखादा डस्ट पार्टिकल आला, हा डस्ट पार्टिकल हे आलेले आहेत, धुळेचे कण आलेले आहेत, तर या डस्ट पार्टिकलना त्या रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये म्हणजे लंग्स कडे जाऊन न देणं हे काम या सिलिएटेड इपिथेलियमचं. त्या ज्या सिलिया आहेत त्या लगेच बीट होतात, हालचाल करतात आणि हे जे डस्ट पार्टिकल्स आहेत त्यांना स्ट्रिप आउट करून टाकतात, त्यांची मूवमेंट करतात की जेणेकरून ते रेस्पिरेटरी ट्रॅक कडे म्हणजे लंग्स कडे जाणार नाही. त्यानंतर आपण अजून एक लोकेशन सांगितलं होतं, इट इज प्रेझेंट इन ओव्हिडक्ट ऑफ व्हर्टिब्रेट. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा पार्ट आहे. ओव्हिडक्ट ही अशी डक्ट किंवा ट्यूबलाइक पार्ट आहे. आता तिथं या सिलिएटेड इपिथेलियमचं फंक्शन काय आहे बघा. तर ह्या ओव्हिडक्ट मध्ये हा ओहम येतो. ओहम इट इज अ फिमेल गॅमेट. आता हा जो ओहम आहे ह्याच्याकडे कोणताही लोकोमोटरी ऑर्गन नाहीये, पण त्या ओहमला त्या ओव्हिडक्ट मध्ये पुढे यायचंय. तर तो कसा येईल, तर इथं सुद्धा सिलिएटेड इपिथेलियम प्रेझेंट आहे आणि ह्या सिलिएटेड इपिथेलियम ह्या त्याची सिलिया त्याच्या ज्या आहेत त्या बीट होतील आणि त्याच्यामुळं हा जो ओहम आहे हा पुढे मूव्ह करेल. सो द फंक्शन ऑफ सिलिएटेड इपिथेलियम इज मूवमेंट ऑफ सबस्टन्स इन स्पेसिफिक डायरेक्शन. नेक्स्ट टाइप आपण बघणार आहे ग्लँड्युलर इपिथेलियम. ग्लँड्युलर इपिथेलियमचं स्ट्रक्चर आपण बघूयात. तर ह्या ग्लँड्युलर इपिथेलियम मधल्या ज्या सेल्स आहेत ह्या सेल्स सुद्धा क्युबॉइडल, कॉलमनार किंवा पिरामिड शेपच्या असतात. इथे मी कॉलमनार शेपच्या ह्या सेल्स ड्रॉ केलेल्या आहेत. बघा हे बेसमेंट मेम्ब्रेन आहे आणि त्याच्यावरती ह्या कॉलम लाईक सेल्स आहेत. आता ह्या सेल्सच्या फ्री एंडला आपल्याला मायक्रोविलाय प्रेझेंट दिसतात आणि त्याच्यामध्ये जो न्यूक्लियस आहे हा बेसल एंडला ओव्हल शेपचा न्यूक्लियस आहे. आता या ज्या सेल्स आहेत ग्लँड्युलर इपिथेलियम का म्हटलंय त्यांना, कारण त्या ग्लँडचं काम करतात, त्या काहीतरी सिक्रेट करतात आणि त्यांचे जे सिक्रेटरी ग्रॅन्युअल्स असतात हे ह्या सायटोप्लाझम मध्ये असे प्रेझेंट दिसतात. फॉर एक्झाम्पल एक आपण गॉबलेट सेल जर घेतली तर ह्या गॉबलेट सेलनी सिक्रेट केलेला म्युकस इथं आपण ह्या डायग्राम मध्ये दाखवला. आता या ग्लँड्युलर इपिथेलियमचं जे स्ट्रक्चर आहे ते बघितलं आपण. त्याचे टाईप बघूयात आपण. ह्या सेल ग्लँड्युलर इपिथेलियम मध्ये किती सेल्स प्रेझेंट असतात ह्याच्यावरून त्याचे दोन टाईप पडतात. एक आहे युनिसेल्युलर आणि सेकंड आहे मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे सिंगल सेल. इथं सिंगल सेल ॲज अ ग्लँड काम करते. फॉर एक्झाम्पल गॉबलेट सेल. ह्याच्या गॉबलेट सेल्स इंटेस्टाइन मध्ये प्रेझेंट असतात. त्या गॉबलेट सेल सिंगल सेल्स ज्या आहेत या म्युकस सिक्रेट करत असतात. ऍक्च्युअली ग्लँड म्हणजे काय, इट इज अ सेल और ग्रुप ऑफ सेल्स विच सिक्रेट अ सिक्रेशन. काहीतरी सिक्रेट करणारी सिंगल सेल असेल किंवा सेलच्या ग्रुपला आपण ग्लँड म्हणतो. तर इथे युनिसेल्युलर ग्लँडचं एक्झाम्पल आपण सांगतोय गॉबलेट सेल. आणि त्याच्यानंतर मल्टीसेल्युलर. मल्टीसेल्युलर म्हणजे ह्या खूप भरपूर सेल्स तयार झालेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल सलायव्हरी ग्लँड आपल्या बकल कॅव्हिटी मध्ये प्रेझेंट आहेत. आपल्या माउथ मध्ये ह्या सलायव्हरी ग्लँड प्रेझेंट आहेत. त्या सलायव्हरी ग्लँड सलायवा सिक्रेट करत असतात. अजून एक ग्लँड्युलर इपिथेलियमचा टाईप आपण बघणार आहे. त्या ग्लँड्सकडे डक्ट प्रेझेंट आहेत की नाहीत याच्यावरून त्याचे दोन टाईप पडलेत, एक्झोक्राइन ग्लँड आणि एंडोक्राइन ग्लँड. इम्पॉर्टंट पॉइंट आहे एक्झोक्राइन ग्लँड आणि एंडोक्राइन ग्लँड. बघा एक्झोक्राइन ग्लँड म्हणजे या ज्या ग्लँड्स आहेत त्यांच्याकडे डक्ट प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल सलायव्हरी ग्लँड. सलायव्हरी ग्लँड जे काही सलायवा सिक्रेट करते ती सलायव्हरी डक्टच्या थ्रू तिच्या टार्गेट ऑर्गन पर्यंत पोहोचत असते. त्यानंतर एंडोक्राइन ग्लँड बघूयात. दिस एंडोक्राइन ग्लँड्स आर डक्टलेस ग्लँड.
या एंडोक्राइन ग्लँड्सकडे डक्ट नसतात. फॉर एक्झाम्पल पिट्युटरी ग्लँड किंवा थायरॉइड ग्लँड. आता पिट्युटरी ग्लँड आपण जर बघितली तर आपल्या ब्रेनमध्ये प्रेझेंट आहे, म्हणजे आपल्या हेडमध्ये ही ग्लँड प्रेझेंट आहे. तर तिचे जे काही सिक्रेशन्स आहेत, वेगवेगळे हॉर्मोन्स ही पिट्युटरी ग्लँड सिक्रेट करत असते. हे जे सिक्रेशन्स आहेत हे पूर्ण बॉडीमध्ये ती कशी पाठवते, तिच्याकडे डक्ट नाहीत तर ती ब्लडमध्ये हे सिक्रेशन्स स्टोअर करते आणि थ्रू ब्लड हे सिक्रेशन्स, हे जे हॉर्मोन्स आहेत हे टार्गेट ऑर्गन्स पर्यंत पोहोचत असतात. आता फंक्शन्स बघूयात आपण ह्या ग्लँड्युलर इपिथेलियमचे. ग्लँड्युलर इपिथेलियमचं मेन फंक्शन आहे सिक्रेशन. मग वेगवेगळ्या ऑर्गन्समध्ये वेगवेगळे सबस्टन्स ह्या सिक्रेट करत असतात. फॉर एक्झाम्पल रेस्पिरेटरी डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये त्या म्युकस सिक्रेट करतात की जेणेकरून त्या रेस्पिरेटरी किंवा डायजेस्टिव्ह ट्रॅकला ल्युब्रिकेशन मिळेल किंवा जे काही डस्ट पार्टिकल्स आहेत ते तिथे ट्रॅप करता येतील. आता आपण एक्झोक्राइन ग्लँड्स बघितल्या. फॉर एक्झाम्पल सलायव्हरी ग्लँड आहे, लिव्हर आहे, पॅनक्रियाटिक ग्लँड आहे. या वेगवेगळे एन्झाईम्स तयार करत असतात. त्यानंतर एंडोक्राइन ग्लँड, फॉर एक्झाम्पल पिट्युटरी ग्लँड, थायरॉइड ग्लँड, ह्या वेगवेगळे हॉर्मोन्स तयार करत असतात. तर हे झाले फंक्शन्स ग्लँड्युलर इपिथेलियमचे. नेक्स्ट पॉइंट आपण बघूयात सेन्सरी इपिथेलियम. सेन्सरी इपिथेलियल सेल्स आपल्या सेन्स ऑर्गन्समध्ये प्रेझेंट असतात. तर ह्या ज्या सेल्स आहेत त्याचं स्ट्रक्चर बघूयात आपण. या मॉडिफाईड कॉल्युमनार इपिथेलियल सेल्स आणि न्यूरोसिक्रेटरी सेल्स पासून एकत्र कंपोज केलेले असतात. ह्याचा जो फ्री एंड आहे ह्या सेल्सचा, तिथं आपल्याला हेअर लाईक प्रोजेक्शन म्हणजे सिलिया दिसतात. न्यूरोसिक्रेटरी सेल्स जे आहेत किंवा न्यूरॉन्स जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला डेंड्राइट्स, त्यानंतर रिसेप्टर सेल्स, ॲक्झॉन्स, मिट्रल सेल्स यासारखे पार्ट्स दिसतात. आणि हे जे सगळे पार्ट्स आहेत हे काय करत असतात, त्यांचं फंक्शन काय आहे बघा. दे परसिव्ह एक्सटर्नल ॲज वेल ॲज इंटरनल स्टिम्युलाय. म्हणजे आपल्याला आपल्या हातावरती मॉस्किटो बसला तर ते लगेच समजतं, कारण आपल्या स्किनमध्ये ह्या सेन्सरी इपिथेलियम प्रेझेंट आहेत. ते काय करतात, तो जो काही स्टिम्युलस आहे तो घेतात आणि ब्रेनकडे पाठवतात. म्हणजेच आपण त्याचं फंक्शन सांगतोय, दे परसिव्ह एक्सटर्नल ॲज वेल ॲज इंटरनल स्टिम्युलाय. आता ह्या जर सेन्सरी इपिथेलियल सेल्स आपल्या नोजमध्ये प्रेझेंट असतील तर त्यांना आपण ऑल्फॅक्टरी सेल्स म्हणतो. पॉइंट्स लक्षात ठेवा. नोजमध्ये प्रेझेंट असतील तर ऑल्फॅक्टरी सेल्स म्हणतो आपण त्यांना. इयरमध्ये प्रेझेंट असतील तर त्यांना आपण ऑडिटरी सेल्स म्हणतो. ऑडिटरी हेअर सेल्स म्हणतो. आणि आयमध्ये असतील तर त्यांना आपण फोटो रिसेप्टर्स म्हणतो. नेक्स्ट पॉइंट आपण बघूयात. नेक्स्ट टाइप ऑफ इपिथेलियम टिश्यू, जर्मिनल इपिथेलियम. जर्मिनल इपिथेलियम, आता ह्यांचं लोकेशन बघूयात आपण. आपण सुरुवातीला टाइप्स ऑफ सेल्स बघितले होते आणि त्यावेळी सोमॅटिक सेल आणि जर्म सेल्स असं आपण लास्ट लेक्चरमध्ये 2 टाइप्स बघितलेले सेल्सचे. तर जर्मिनल इपिथेलियम पासून जर्म सेल्स तयार होणार आहेत. आता ह्या कुठे प्रेझेंट आहेत बघा, तर टेस्टिस आणि ओव्हरी ह्या ऑर्गन्समध्ये त्या प्रेझेंट आहेत. फॉर एक्झाम्पल सेमिनिफेरस ट्युब्युल्स, सेमिनिफेरस ट्युब्युल्स हा जो टेस्टिसचा पार्ट आहे त्या सेमिनिफेरस ट्युब्युल्सचं लाइनिंग हे जर्मिनल इपिथेलियमनी प्रेझेंट असतं. आणि त्याचबरोबर इनर लाइनिंग ऑफ ओव्हरी. म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स जे आहेत त्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्समध्ये हे जर्मिनल इपिथेलियम प्रेझेंट आहेत. फंक्शन बघूयात आपण ह्या जर्मिनल इपिथेलियमचं. ह्या ज्या जर्मिनल इपिथेलियम आहे ह्या मिओसिसच्या डिव्हिजनमध्ये जातात. आता व्हॉट इज मिओसिस, तर इट इज अ टाइप ऑफ सेल डिव्हिजन. आय थिंक तुम्हाला माहिती आहे 2 टाइपचं सेल डिव्हिजन आपल्याला जनरली बघायला मिळतात, मायटॉसिस आणि मिओसिस. मायटॉसिस ही इक्वल सेल डिव्हिजन आहे की जिथं पॅरेंट सेल आणि डॉटर सेलमध्ये क्रोमोझोमचा जो नंबर आहे हा सेम असतो. आणि मिओसिस
की रिडक्शनल सेल डिव्हिजन आहे की जिथं पॅरेंटल सेलमध्ये जो काही क्रोमोझोमचा नंबर आहे तो रिड्यूस होतो, तो हाफ होतो त्या डॉटर सेलमध्ये. तर ह्या जर्मिनल इपिथेलियम मधल्या ज्या सेल्स आहेत त्या मिओसिसच्या प्रोसेसनी डिव्हाइड होतात आणि त्यांच्यापासून जर्म सेल्स म्हणजे स्पर्म्स आणि ओव्हा यासारखे गॅमेट्स तयार होतात. आजच्या लेक्चरला आपण इपिथेलियल टिश्यू मध्ये सिंपल इपिथेलियम मध्ये एकूण 7 टाइप्स बघितले. नेक्स्ट लेक्चरला आपण कंपाऊंड इपिथेलियम हा पॉइंट बघूयात. थँक्यू.